तर कुंभमेळ्यामध्ये स्नान करणं ही अंधश्रद्धा नाही अशा शब्दात मंत्री गिरीश महाजनांनी राज ठाकरेंना सुनावलंय। तर घरी बसून गंगाजल अशुद्ध असल्याचं म्हणणं चुकीचं आहे याची प्रतिक्रिया राम कदमांनी दिली आहे। पाहूया राज ठाकरेंच्या वक्तव्यावर भाजप नेते काय काय म्हणतात। कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात, कुंभमेळा करतात, हे काय अंधश्रद्धा नाही आहे। ही आमची श्रद्धा आहे, गेल्या अनेक वर्षापासून शेकडो हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि याला एक धार्मिक अधिष्ठान आहे आणि म्हणून तिथे सगळं प्रदूषणच आहे किंवा घाणच पाणी होतं मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही। निश्चित काही अंशी खूप मोठ्या कोट्यावधी लोक आल्यावर थोड्याफार प्रमाणावर ते होतही आहे। आता राज ठाकरे साहेबांना वाटत असेल तर त्यांचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही, ही अंधश्रद्धा नाही, त्या काही जादूटोना नाही किंवा काही छूमंतर नाही आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं हे वक्तव्य म्हणजे श्रद्धाळू भाविकांचा अवमान करणारा आहे। दगडातही देव या ठिकाणी हा श्रद्धाळू माणूस मानतो, हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान त्या ठिकाणी आहे। शेवटी कोणी मानणं न मानणं हा प्रत्येकाचा विषय आहे, परंतु दुसऱ्यांच्या श्रद्धाचा अवमान करण्याचा अधिकार आपल्याला कोणीच दिलेला नाही। शेवटी दुसऱ्यांच्या श्रद्धांचा सुद्धा यामध्ये विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे। कुंभमेळ्यामध्ये जे पवित्र स्थान आहे ते स्वतः मी माझ्या कुटुंबासमवेत 3 वेळा त्या ठिकाणी स्नानाला गेलो। देशभरातले 57 कोटी लोक त्या संगमावर आले, पाणी स्वच्छ होतं। त्यामुळे जे गेलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं चुकीचं राहील। देशभरातल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत का? मोदी सरकार तोच प्रयत्न करते ना। संगमाचं पवित्र स्नान हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे, तर त्याच्यामुळे याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यापूर्वी त्या सनातन हिंदू धर्माची त्यावर श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।